संत समागमावेन नारायण साधेना बहिणी म्हणे वर्म थोडे बहिणी म्हणे वर्म थोडे मूर्ख वेडे जाणेना संत समागमावेन नारायण साधेना महायोग पिटीतडे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथे जाविस्तारू त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तारू कृपादान कथे जाविस्तारू त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तारू कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम मन दुसरी चरणा संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सोनोपंत तथा गुणी आवडिने सोनोपंत तथा गुणी आवडिने मामासे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संमती पुण्यश्लोकीचा पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा वारकरी संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडेकरा वंदितो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठाला 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 विठाला
नलपेता न माने देव नलपेता न माने शब्द ज्ञाने सर्वथा संत समागमावेन नारायण साधे नाम कैवल्य तेजोनिधी अखिल गुणनिदान कारण कारण करुणा वर्णालय षडगुण ऐश्वर्य संपन्न असलेला रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार भगवान पंढरनाथ परमात्मा या परमात्म्याचे लाडके भक्त वैराग्य मूर्ती श्री तुकोबरा यांच्या पट्ट शिष्य असलेल्या संत श्रेष्ठ बहिणाबाई शिवूरकर यांचा फार नाही पण 4 शरणाचा अभंग 2 चरणाच्या कीर्तनकारणाच्या सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला काहीसा भाग बोलण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, रात्रंदिवस मनुष्य जीवनाची धडपड आहे ती फक्त परमात्म्याच्या प्राप्तीकरता देव भेटावा म्हणून. रात्रंदिवस आतोनात प्रयत्न करतो तो फक्त देव भेटण्याकरता प्रयत्न करतो, परंतु कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती कशाने होईल आणि परमात्म्याची प्राप्ती कशाने होणार नाही या मुद्द्याचं विश्लेषण करणारा अभंग मी तुमच्या समोर निवडला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाचा इतका सुंदर आणि सरळ अर्थ असा आहे, रात्रंदिवस भजन ही साधना करण्याकरता जो साधक निघाला, रात्रंदिवस परमात्म्याच्या प्राप्तीकरता भजन ही साधना करतोय, चालतोय, रात्रंदिवस परमात्म्याच्या प्राप्तीकरता तळमळ करतोय. बघता बघता त्याला बहिणाबाई शिवूरकरांची गाठ झाली आणि गाठ झाल्यानंतर भजन कशा करता करतोय हे बहिणाबाईने विचारल्यानंतर त्या साधकानं बहिणाबाईला असा प्रश्न केला, बाई मी देवाच्या प्राप्तीकरता भजन करतो. बहिणाबाईने सांगितलं, रात्रंदिवस जरी रागरागिणीच्या गायनामध्ये तू जरी परमात्म्याच्या भजनाकरता जरी परमात्म्याला आळवीत बसला तरी रागरागिणीच्या गायनानं परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बहिणाबाईने सांगितलं, परमात्म्याच्या प्राप्तीकरता कलियुगामध्ये एकच साधन आहे, ते म्हणजे फक्त संतांचा समागम, संतांची संगती. त्याला असा प्रश्न विचारला, बाई 3 गोष्टी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, त्यापैकी संत भेट होणं फार दुर्लभ आहे. मला असं म्हणायचंय, संत व्यतिरिक्त परमात्म्याची प्राप्ती करता अन्य काही साधनं आहेत का? बहिणाबाई शांत पद्धतीनं आपल्या मुद्द्यावरती ठाम आहे आणि त्यांना असं विचारलं, पैशाच्या जोरावरती मी जर तीर्थयात्रा केल्या तर मला देव भेटेल का? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये बहिणाबाईनं सांगितलं, बाबा रे रात्रंदिवस जरी पैशाच्या जोरावरती 700 श्लोकाचा ग्रंथ ज्या भूमीमध्ये निर्माण झाला अशा कुरुक्षेत्रावरती जरी गेला तरी तुला देव भेटणार नाही. अभंगाचं तिसरं चरण आहे. शेवटी परमात्मा प्राप्तीचं भाव भक्तीचं वर्म अतिशय मोजकं, अतिशय थोडे, अतिशय अल्प आहे. फक्त ते 2 लोकांना कळत नाही, एक मूर्खाला कळत नाही, दुसरं वेड्याला कळत नाही. अभंगाचा सरळ अर्थ. अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या समोर ठेवलाय. माझ्या घड्याळामध्ये 9:15 वाजले, 11:15 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तनाची सेवा करायची. या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून मला या कीर्तन सेवेचा ज्यांनी फोन केला, थोडा हार्मोनियमचा आवाज आता कमी करा, इथं मॉनिटर नाही, तुम्ही वाजवा, तुम्हाला काही विरोध नाही. 3-4 महिन्यापासून मला ज्यांनी फोन केला, आपल्या ग्रामभूमीचं भजन या क्षेत्रातलं वैभव, आमचे परममित्र बबलू महाराजांनी सांगितलं, अमक्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा आमच्या सप्ताहामध्ये एक कीर्तन सेवा टाकू का? म्हटलं काय हरकत नाही. महाराजांनी फोन केला, अगदी वेळेवरती आलो. मला इतका आनंद वाटला की तुमच्या या परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी कीर्तनं केली. जवळजवळ इथं जवळपास लोणेर ठेंगोड्याच्या अलीकडे हे माझं पहिलं कीर्तन आहे, परंतु गौतम महाराजाला माहिती मी माऊलींच्या परिसरामध्ये जायखेडा या परिसरात बरेचशी कीर्तने केली. त्यात मला एक विशेष पाहायला भेटलं, आईवडिलांच्या, आपल्या पूर्वजांच्या, पितरांच्या स्मरणार्थ सेवा घेण्याच्या पद्धती फार चांगल्या आहेत. का चांगल्या आहे? बोलून चालून तुम्ही अलीकडं न कळत शास्त्र असं सांगतं, वर्ष श्राद्धाच्या दिवशी आईवडिलाच्या निमित्तानं जे जे काही धार्मिक कार्य, धार्मिक कृत्य केलेलं जातं ते त्यांच्या स्मरणार्थ केलेलं जातं. परंतु तुमच्याकडे एक प्रथा आहे, व्यक्ती गेल्यानंतर त्याचा दशक्रिया विधी करायचा, तो पंचक्रिया विधी करतात तुम्ही, बरोबर आहे? तुमच्याकडे श्राद्ध विधी करण्याची प्रथा आहेत का? आहे, परंतु श्राद्धाला कीर्तन करण्याची प्रथा नाही, बरोबर आहेत ना? बरोबर आहे, कीर्तन करण्याची प्रथा नाही. मग त्या वाडवडिलांच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक कार्य कुठेतरी अपूर्ण राहतं आणि ते बरोबर सप्ताहाच्या निमित्तानं ते कार्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पार पडतात. ही प्रथा मला फार चांगली आवडली. विठ्ठला या ठिकाणी माझी कीर्तनाची सेवा ज्यांच्याकडे दिलेली आहे असे बाळू धाका निकम यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी माधव बाळू निकम यांच्याकडे ही कीर्तनाची सेवा आहे. कीर्तनाच्या सेवेकरता
निस्ता कीर्तनकारही महत्त्वाचा नाही, साऊंड सिस्टीमही महत्त्वाची नाही. खरं तर कीर्तन या क्षेत्रामध्ये, भजन हा कीर्तन या क्षेत्राचा प्राण असतो. म्हणून मृदंग क्षेत्रातले आपल्या परिसरातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आमचे गौतम महाराजांना सहज विचारलं, म्हणलं आज या ठिकाणी वाजवण्याकरता कसं काय? म्हणे महाराज माझा जन्मच या भूमीमध्ये झाला आणि माझं संपूर्ण बालपण याच ठिकाणी गेलंय. महाराजांचं हे आईचं माहेर, महाराजांचं मामाचं गाव. सासरवाडी कुठली? तिकडली का बरं केली? विठाला गौतम दादा या ठिकाणी कार्यक्रम करता हजर आहे. अतिशय सुंदरपैकी मृदंग वादक आहे. या ठिकाणी बबलू महाराज, या ठिकाणी आमचे लय जुना परिचय आमचा, जवळजवळ 3-4 वर्षापूर्वीचा परिचय, म्हणजे थोडासा बऱ्यापैकी जुना झाला. आमचे गोरख महाराज, या ठिकाणी चक्रधर महाराज, मल्हारी मारतंडे का अंदाज आला तसा, म्हणजे आकड्यावरून बरं का, गंधावरून नाही. मच्छिंद्र महाराज ही संपूर्ण महाराज मंडळी स्टेजवरती या ठिकाणी अंदाज जर केला तर विनेकरी, दोन्ही चौकदार, एवढे 3च माणसं हाफ तिकीटवाले, बाकी सगळे बरोबर आहे की नाही, हाफ तिकीटवाले, म्हणजे लक्षात आलं तुमच्या. ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे. तुकोबरायचे प्रमाणे तरणा भाग्यवंत ओ ही संपूर्ण बालगोपाळ मंडळी. इतका आनंद वाटला या बालगोपांकडे पाहून. साक्षात या ठिकाणी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी मांडलीच पाहिजे, परंतु ही लहान लहान बालगोपाळ जर पाठीमागे कीर्तनामध्ये टाळ घेऊन जर उभी असली तर आमच्या संस्थेची अशी परंपरा आहे. साक्षात ही जी काही लहान लहान पोरं महाराज ही साक्षात ज्ञानोबराय तुकोबरायची प्रतीक म्हणून या ठिकाणी उभी आहेत. संस्थेचा आता इतिहास मी तुम्हाला सांगून जातो. गुरुवर्य मारुती बाबा गुरव पहाटे 3 वाजता उठायचे. संस्थेचे मारुती बाबा गुरव शिक्षक होते. त्यांचं घर आळंदी आणि देहू रस्त्याला बरोबर, देहूची वेश आहे त्याच्या बरोबर अर्धा किलोमीटरला मारुती बाबांचं, बाळूबा गुरवांचं घर आहे. ते मारुती बाबा गुरव संस्थेमध्ये उठायचे आणि उठल्यानंतर पहाटे 3 वाजता इंद्राणी मातेचं स्नान करायचे. स्नान करून आल्यानंतर आपल्या हातामध्ये तो देवपूजा करता तांब्या भरून आणायचे, तो आणायचे आणि अगोदर संस्थेतल्या ज्या भजन हॉलमध्ये झोपलेली सगळी अशी जी काही छोटी छोटी बालकं होती, पाठाची विद्यार्थी, या सगळ्या विद्यार्थी ज्या हॉलमध्ये झोपलेल्या अशी, त्या संस्थेचा जाण्या येण्याकरता जो एकच उंबरठा आहे, त्या उंबरठ्यावरती महाराज पाणी टाकायचे, तो उंबरठा धुवायचे, आपल्या अंगावरच्या पंचानं कपड्यानं तो उंबरठा पुसायचे आणि त्या ठिकाणी त्या उंबरठ्याचं पूजन करून मग ज्या हॉलमध्ये झोपलेले जेवढे काही विद्यार्थी होते ना त्या सगळ्या विद्यार्थ्यांना उठवायचे आणि त्या ठिकाणी अभ्यासाला, प्रॅक्टिसला लावायचे. काय घटना घडायची? एक जिज्ञासू विद्यार्थी होता, तो रात्रभर जागा राहिला. कोण नेमके बाहेर पाऊस नाही, या ठिकाणी उंबरठा का ओला दिसतो, आजूबाजूला नळाचं कनेक्शन नाही, पाणी कसं काय येते म्हणून तो बघण्याकरता रात्रभर थांबला. संस्थेच्या आजूबाजूला थांबला. तो बरोबर मारुतीबांनी आंघोळ करून आले आणि तो उंबरठा धुतला आणि त्याची पूजा करता क्षणी महाराज त्या विद्यार्थ्यानं बरोबर बाबांचा हात पकडला आणि बाबांना विचारलं, बाबा मला या संस्थेमध्ये येऊन कमीत कमी 2 ते 3 वर्ष झाले, या ठिकाणी तुम्ही हा दररोज उंबरठा का धुतात याचं एकमेव मला उत्तर द्या. त्यावेळेस बाबांनी दिलेलं उत्तर आहे, या उंबरठ्याच्या आतमध्ये झोपलेली काही निर्विकारी बालकं आहेत ना, ही बालकं साक्षात ज्ञानोबराय तुकोबराय आहे. जर मी या बालकांची सेवा करण्याकरता जर गेलो, पाय धुवायची सेवा करण्याकरता जर गेलो तर ही पोरं मला पाय धुवू देणार नाही. म्हणून या उंबरठ्याच्या आतमध्ये जी काही झोपलेली पोरं आहेत ना, हा उंबरठा धुतला म्हणजे सगळ्या पोरांची सेवा होणार आहे. तसेच ही साक्षात ज्ञानोबराय तुकोबरायची प्रतीक म्हणून पाठीमागे उभी असलेली बालकं आहे. गुरुवर्य आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, थोडा हार्मोनियमचा आवाज अजून कमी करा इथं मॉनिटरला. आता आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले आमच्या सगळ्या महाराज मंडळींनी पाहिले, आमच्या चक्रधर महाराजांनी पाहिले, गौतम दादांनी पाहिले, आळंदीला जी राहणारे मंडळी. बाबांनी नेहमी असं म्हणायचे, ज्याला म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल ना, त्यानं आपली नातू पंतू आपली मुलं हात धरून या सप्ताहाच्या मंडपामध्ये आणली पाहिजे. बाबाचं वाक्य का बरं आणली पाहिजे? आता सध्याला आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये उत्पन्न आहे. आपण म्हणतो की सगळ्या आपल्या घरामध्ये हजर आहेत, परंतु हजर असताना एक गोष्ट आपल्या घरामध्ये हजर नाही, ती म्हणजे आपल्याच पोरांना आपण संस्कार देण्याकरता आपण स्वतः हजर नाही, असं माझं मत आहे, वैयक्तिक का मत आहे. आज बारकाव्यानं जर विचार केला तर अक्षरशः
ज्याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये 8 ते 9 हजाराचा मोबाईल आहे. ऐका, 8 ते 9 हजाराचा मोबाईल आहे. तो मनुष्य तर अक्षरशः ज्याला कुठलंही दिसत नाही, त्याचा जाड भिंगाचा चष्मा लावलेला आहे, अशा माणसाच्या हातापर्यंत मोबाईल आहे. परंतु प्रत्येक माणूस आता सध्याला संभाषण नावाची क्रिया ही बंद झालेली आहे. ऐका, इतके वाईट दिवस महाराज या मोबाईलने आणले. तसे दिवसही चांगलेच आणले, पण वाईट दिवस कसे आणले? अरे एखादा मनुष्य आपल्या दारापर्यंत, आपल्या घरामध्ये घटना घडलेली असते ना, दुखवटा म्हणून आपल्या दारापर्यंत येतो ना, घरात आल्या आल्या विचारतो, वडील कस काय गेले, आई कस काय गेल्या, आजारी होते का, हे नाही विचारत. ते विचारण्या अगोदर तो आपल्याला एवढं विचारतो, चपट्या पिनचं चार्जर आहेत का? मी काय बोलतो कळतं ना तुम्हाला? ऐका, या घटना आहे, बरोबर आहे. आज मला इतका आनंद वाटला. आज उद्याचं भवितव्य संपूर्ण ह्या बालकांच्या जीवनावरती आपलं संपूर्ण अवलंबून आहे. आज तुम्हाला मी सांगतो, संस्कार देण्याकरता, आपण एखादी वस्तू देण्याकरता, कपडा देण्याकरता, शाळेचं दप्तर देण्याकरता आपण सगळ्या गोष्टी तत्पर आहेत. परंतु आपल्याच बारकाव्या पोरांना आपण संस्कार देण्याकरता पाहिजे एवढे तत्पर नाही. ऐका, मी ज्यांच्याकडे शिकलो काही गोष्टी, इंग्लिश यासारख्या गोष्टी, काही गोष्टी मी ज्यांच्याकडे शिकलो, तुम्हाला यादव बाबा रेडगावकर नाव ऐकून येत का? ऐकून ये, जुन्या मंडळीने ऐकली. यादव बाबांचे मोठे चिरंजीव, त्यांचा नातू आहे. त्यांना अशी कटिंग करून घरामध्ये आलात का ते सरांना पाहवलं नाही, त्यांचा नातू आहे. ते म्हटले, बाळा ही मला कटिंग चालणार नाही. मग त्यांनी मला एक वाक्य वापरलं, रमेश महाराज, आपण आपल्या कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी देऊ शकतो, परंतु ज्या लोकांकरता आपला अतिशय अमूल्य वेळ खर्च केला पाहिजे त्या गोष्टी आपण देऊ शकत नाही. म्हटलं सर असं का बोलले? त्यांनी एकच सांगितलं, महाराज येशू ख्रिस्त नावाचा जो काही समाज आहे, ती ख्रिश्चन लोक आहेत महाराज, संस्कार देण्याकरता इतकी तत्पर आहे आपल्या मुलांवरती. अरे रात्रभर त्या आईच्या कुशीमध्ये ते बालक झोपतं, बालक आईच्या कुशीमध्ये रात्रभर झोपतं, आणि सकाळी उठल्यानंतर महाराज ती माता माऊली काय करते माहिती का? बालक झोपल्यानंतर काहीतरी खाण्याचा पदार्थ बबलू बादा गोरख महाराज त्याच्या उशाला आणून ठेवते. ऐका, झोपल्यानंतर सकाळी मुलगा बालक उठायच्या आत ती उठते आणि आपल्या घराच्या कामाला लागते. उठल्या उठल्या त्या मुलाला त्या आईचं दर्शन घडत नाही. पहिल्यांदा जो खाऊ जो काय असेल, चॉकलेटचा डब्बा असेल, खाण्याचा पदार्थ असेल, एखादं फळ असेल, ते पदार्थ त्याच्या हातामध्ये पडल्यानंतर महाराज ते आनंदी होतं. ते पहिल्यांदा आईला विचारतं, आई झोपताना मी तुझ्या कुशीमध्ये झोपलो, हा झोपताना खाण्याचा पदार्थ नव्हता, हा तू ठेवला का? त्यावेळेस ती आई असं उत्तर देते, बाळा तुझ्यासोबतच मी झोपले, तू पण झोपला. रात्री येशू आला आणि तुझ्या खाण्याची व्यवस्था करून निघून गेला. ज्याला सी आणि शू करायचं कळत नाही त्याला त्या ठिकाणापासून येशूचं ज्ञान देते. ही माता माऊली धर्माची शिक्षण देण्याकरता किती तत्पर आहे. आणि आपण महाराज, आपण जर या ठिकाणी हरिपाठा करता जर हॅलो चला लंडन पोरं चला, भजनी मंडळी चला, आपण असा शब्द ज्यावेळेस कानावरती पडतो आणि न विचारता आपला नातू घराच्या बाहेर पडला तर महाराज तो 8 साडेआठला जर हरिपाठ आणि पंक्तीला जेवण करून आलात ना, आपण त्याच्यावरती रागवतो. काय झालं, इतका वेळ बाहेर गेला होता का मंदिराकडे, असं ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस तुम्हाला एवढे तर दिवस आपल्यावरती येणार नाही. पण न जाणू ज्या ठिकाणी आपण आपले गाया वास्त्र गुरे बांधतो ना, या घटनेपासून जर आपल्या मुलांना जर आपण आवरलं ना, त्या गाया वस्त्रांच्या जागी शेवटपणाला आपली खाट असेल. आनंद वाटला. ही लहान पोरं, काबर लहान पोरं मला आवडतात, मी माझ्या मोठ्याकडे सांगत. परंतु माझा रविवार आणि शनिवार आठवड्यातले हे 2 दिवस आहेत ना, हे सगळे 2ही दिवस महाराज संपूर्ण माझे लहान पोरांमध्ये जातात. जवळजवळ 172 विद्यार्थी पखवाज गीता सई त्याच्या क्लासला या 2ही दिवस असतात. 3 ठिकाणी पखवाजाचे क्लास चालू. हे सांगू नाही गोष्टी, परंतु सांगतो का बरं, या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे संस्कार आपल्या घराघरापर्यंत रुजले पाहिजे. परंतु या ठिकाणी ही संपूर्ण बालकं या ठिकाणी उभी असल्यामुळे, या लंडनपुरी कीर्तनात हजर असल्यामुळे इतकं मान भरवून गेलं, म्हणून मी या ठिकाणी थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. चला आपल्या अभंगाकडे वळू. अभंगी वडला बहिणाबाई शिवरकर यांचा फार नाही पण 4 शरणाचा अभंग आहे. अभंगामध्ये भगवंताची प्राप्ती कशाने होते आणि कशाने होत नाही
याच्याकरता महाराज युगपरत्वे भक्तीची साधना बदलत गेली. युगपरत्वे जशी शेतीची साधना बदलत गेली तशी युगपरत्वे भक्तीची साधना सुद्धा बदलत गेली. शेतीची साधना कशी बदलत गेली? पूर्वीच्या काळामध्ये जोपर्यंत लाईटची व्यवस्था नव्हती तोपर्यंत महाराज मोठ्यानं पाणी थारुड्यामध्ये आणायचं आणि त्या थारुड्यातलं दांडानं पाणी वाफ्यापर्यंत जायचं. आता युगपरत्वे त्या काळामध्ये शेतीचा विचार केला तर एक कुटुंब कमीत कमीत आपल्या व्यवस्थेनुसार 1 ते 2 बिघे कांदे लावायचं. परंतु आता एक नवरा आणि बायको शेतीचा विस्तार झाल्यामुळे शेतीची प्रगती झाल्यामुळे कमीत कमी एक कुटुंब आहे तर महाराज 10 ते 15 बिघे कांदे लावू शकतं. का बरं लावू शकतं? विज्ञानानं प्रगती केली. अरे विज्ञानानं प्रगती केली तशी भक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती झाली. त्या काळामध्ये परमात्म्याची प्राप्ती कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मकैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तदहरि कीर्तनात. कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती कशाने होते? तुकोबरांना विचारलं तर तुकोबराय म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट तेने नारायण देईल भेट तेने नारायण देईल भेट. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट तेने नारायण देईल भेट तेने नारायण देईल भेट. कलियुगामध्ये परमात्म्याचं नामसंकीर्तन साधना करून परमात्म्याची प्राप्ती होते. परंतु त्याला एक अडचण आहे महाराज. परमात्म्याच्या प्राप्ती करता नामसंकीर्तन ही साधना आहे. परंतु अडचण अशी ती साधना साधण्याकरता करण्याकरता एकांतवास पाहिजे तेवढा मनुष्याच्या जीवनामध्ये राहिलेला नाही. मग एकांतवासाची प्राप्ती न होता सुद्धा परमात्म्याची प्राप्ती कशाने होते एवढा सिद्धांत सांगणारा अभंग मी तुमच्या समोर निवडलाय. ऐका. कुणीतरी एक साधक आहे रात्रंदिवस परमात्म्याच्या प्राप्तीकरिता भजन ही साधना करतो. ऐका. त्याला सांगितलंय तुकोबरायचं ऐकलंय त्यानं अनेक संतांचे विचार ऐकले. मुळात ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे हे स्वभावताची भजनशीळ देख मनुष्य जात सखळ. अरे मनुष्याचा स्वभाव हो स्वभावताच भजनशील असल्यामुळे तो रात्रंदिवस भजन करतोय. परमात्म्याच्या प्राप्तीकरिता सप्त रागामध्ये परमात्म्याला आळवतोय. यमन राग, भूप राग, पट्टदीप राग, पिलू राग, सारंग, शिवरंजनी, केदार, मालकंस, जोग अशा अनेक रागामध्ये परमात्म्याला आळवतो. परंतु वैराग्य मूर्ती श्री तुकोबराय म्हणतात अरे हा परमात्मा राग कलेचा भोगता नाही. गिरिधर लाल तो भाव कभूका गिरिधर लाल तो भाव कभूका गिरिधर लाल तो भाव कभूका गिरिधर लाल तो भाव कभूका. राग कला नहीं जानत तू का राग कला नहीं जानत तू का काला रे मन मोहन लाल काला रे मन मोहन लाल. राग कला नहीं जानत तू राग कला नहीं जानत तू गिरधर लाल मोहन लाल काना रे मन मोहन लाल. गिरधर लाल तो भाव का भुका. अरे परमात्मा हा भावनेचा भोगता आहे. भावना या शब्दाचा अर्थ असा आहे अंतकरण शुद्ध नाही आणि कितीही जरी परमार्थ केला तरी काही उपयोग नाही. हा परमात्मा राग कलेचा भोगता नाही. हा शुद्ध अंतकरण वृत्तीचा भोगता आहे परमात्मा. ऐका. अंतकरण शुद्ध नाही किती जरी परमार्थ केला तरी काही उपयोग नाही. हे कशाप्रमाणे म्हणाल तर नाद भागवतातला दृष्टांत मी तुमच्या समोर प्रगट करतो. दृष्टांत अतिशय गोडे. अगोदर दृष्टांत सांगतो आणि नंतर ओवी सांगतो.
महिला मंडळी, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो. प्रश्न अतिशय सोपा आहे, अतिशय साधा आहे. विचारल्या तर चालेल ना तुम्हाला? प्रश्न चालेल का? का तुम्हाला फक्त ते 1500 घ्यायची सवय, काय विचारायची सवय? मग विचारलं तर चालेल ना? ऐका, प्रश्न इतका गोड आहे. आता सध्याला अश्विन महिना चालू आहे, मराठी बरोबर आहे. इंग्रजी कोणता महिना चालू आहे? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर चालू आहे. आता मी तुम्हाला असं विचारतो, वर्षभर संसारामध्ये लागणाऱ्या डाळा, साळा, वडे, कुरडया, पापड हे कोणत्या महिन्यामध्ये बनवतात? माणसाईनं नका सांगू, पितळ उघडं नका पाडू, घरात पुढं पुढं करते ते उघडं होऊन जाईल. हा म्हणजे बरोबर आहे, ते महिना सांगू नका तुम्ही. कोणत्या महिन्यामध्ये? हा हा मार्च महिना. मराठी महिना कोणता ग माय? ओ बहीण, ते अंदाज येई ना भाई मराठी महिन्याना. विठाला विठाला विठाला. चैत्र महिन्यामध्ये बनवतात. का बनवतात? त्याचं एकमेव कारण आहे. उन्हाचा तडाखा फार असल्यामुळे सकाळी 7 वाजता बनवलेली कुरडई जर बाजेवरती वाळत घातली तर 8-8:30 पर्यंत महाराज तळण्याजोगी इतकी कडक वाळते. बरोबर आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, त्या महिन्यामध्ये खरंच तुम्हाला कवडीचे काम नाही, दुसरं काही कारण नाही. काय काम आहेत का बाबा यांना? कवडीचे काम नाही. ऐका, पैठण क्षेत्रामध्ये एका महिलेला महाराज हरभऱ्याची डाळ बनवायची होती. तिनं काय केलं, रात्रभर एका टाकीमध्ये टिपामध्ये हरभरे भिजत घातले. 7-8 पायल्या हरभरे भिजत घातले. सकाळी उठली, घरातले सगळे कामं बाजूला सारले, अंगणामध्ये कागद आथरला आणि त्या टिपामध्ये तिनं हात घातला. सगळे हरभरे एका पाटीमध्ये घेतले, त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकलं. जोपर्यंत त्याच्यातलं काळं पाणी बाजूला जात नाही तोपर्यंत ती पाणी टाकत होती. अशीच प्रक्रिया असते ना. मी घरी पुढं पुढं करतो असा अंदाज नाही तो. मी विचारू राहिलो तुम्हाला असंच राहतं का? जर तुमची काही प्रक्रिया असेल तर मला घरी सांगायला म्हणून विचारू राहिलो तुम्हाला. ऐका, तिनं काय केलं, ते सगळे भिजलेले हरभरे एका कागदावरती आथरल्यानंतर असे पांगून दिले, पसरून दिले. माझा दृष्टांत संपला. आता तिनं घरातल्या कामाला लागायला पाहिजे होतं. एकनाथ महाराज हा सगळं दिग्दर्शन पाहत होते. एकनाथ महाराजांनी बघितलं आता ही काय करते. महिला मंडळी, पुन्हा ती त्याच टिपापर्यंत टाकीपर्यंत जाऊन पोचली. तिनं पुन्हा त्याच महाराज पाण्यामध्ये हात घातला आणि काही तळाला असे माटक बसलेले होते, त्या हातातून तिनं बाहेर काढले. बाहेर पाण्यातून काढल्याबरोबर ह्या 2 बोटांना दाबून पाहिले तर या 2 बोटाला दाबत नव्हते. असे कोणते हरभरे होते? काकर. बरं तिनं काय केलं माहिती आहे का महिला मंडळी? तिने या दातामध्ये घातले तरी ते फुटत नव्हते. कोणते हरभरे? बर, तिनं खलबद्यामध्ये घातल्यानं वरून मुसळीनं दणका दिला तरी तो फुटला नाही. कोणता हरभरा आहे तो? काकर. ऐका, तुमच्या काकर म्हणत्या. आता बारीच्या पलीकडं आमच्या पट्ट्यामध्ये त्याला कुच्छीर म्हणत्या. थोडंसं बागलानी पट्ट्यात गेलं तर त्याला चैत ना दैत म्हणत्या. तुमची भाषा बरोबर, आमची भाषा बरोबर आहे. ऐका, काय होतं, बबलू महाराज समजा हा दृष्टांत जर असा उमराणा सौंदाण्या पट्ट्यामध्ये सांगितला तर महाराज ते काकर नाही म्हणत, ते चैत ना दैत म्हणतात. आता भाग बदलली, भाषा बदलते. त्या ठिकाणी कीर्तनकार, आता सध्याला मी तुमच्या गावात 8:30ला आलो, बरोबर आहे. 8:30ला आलो किंवा 9 वाजता आलो, 7:30ला आलो. गोरख महाराज समजा असे कपडे पोशाख वारकरी घालून जर आलो तर लहान पोरं काय म्हणतील, महाराज आले. म्हातारे बाई ज्याला दिसले ते म्हणतील महाराज, बरोबर आहे. हे जर महाराज 40गाव पट्ट्यामध्ये जर गेलं तर महाराज असे कपडे घालून तर ते महाराज नाही म्हणत, ते सरळ म्हणतात देवना कुत्रा वनात म्हणतात. विठाला विठाला विठाला. भाग बदलल्यानंतर भाषा बदलते. रात्रभर पाण्यात राहतो पण पाण्याचा एक थेंब देखील आपल्या अंगामध्ये प्रवेश करू देत नाही. त्याला कुच्छीर असं म्हणतात, त्याला काकर असं म्हणतात, त्याला चैत ना दैत असं म्हणतात. ऐका, एकनाथ महाराजांची भाषा तुमच्याकडची जे एकनाथ महाराज म्हणतात, शुद्ध भावे विनचे भक्ती ते दांभिक जाण निश्चिंती परी अपक्वचे राहे प्राप्ती जेवी काकर जात मुगाची. रात्रभर पाण्यात राहतो पण पाण्याचा एक थेंब देखील आपल्या अंगामध्ये प्रवेश करू देत नाही. तसा रात्रभर भजन करतो पण भाव भक्तीचा लवलेश मात्र आपल्या अंगामध्ये उतरू देत नसेल तर कसंही निरर्थक भजन केलं तर त्या भजनानं परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. देवनाला देवनाला
भजन केलं, किती जरी परमार्थ केला तरी त्या भजन या क्रियेनं जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणाची निर्मिती झाली. देव न लभे तान माने. न लभे या शब्दाचा अर्थ असा आहे, न हा उपसर्ग लागला त्याचा नाही असा अर्थ होतो. लभ, लभती म्हणजे मिळणे. जोग महाराज संस्थेमध्ये व्याकरणाचे 2 पुस्तक, एक भांडारकर व्याकरण नंबर 1 आणि भांडारकर व्याकरण नंबर 2. त्याच्यामध्ये लब लबती हा शब्द आहे, हा धातू आहे. लब लबती म्हणजे मिळणे असं होतं, परंतु त्याला न हा उपसर्ग लागल्यामुळे नाही असा शब्द तयार झाला. देव राग रागिणीच्या गायनानं मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग का हो, देव जर राग रागिणीच्या गायनानं मिळत नाही मग भजन करायचंच नाहीत का? अजिबात नाही, असाही त्याचा अर्थ नाही. बहिणाबाईंचं म्हणणं असं आहे, शुद्ध भावनेनं केलेलं भजन त्या भजनाने परमात्मा प्राप्त होतो. शुद्ध भावना विरहित केलेल्या भजनाने परमात्मा प्राप्त होत नाही. गाथेमध्ये असा अभंग आहे, अरे परमात्मा ज्या ज्या लोकांकरता काम करू लागला, ज्या ज्या लोकांना प्राप्त झाला, त्या लोकांचं बाकीचं जर अंग जर बघितलं तर त्यांचं भजनही नव्हतं. शबरीचं भजन होतं. बर, एवढंच नाही, शबरीचंही भजन नव्हतं. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. त्या कसायाचं भजन होतं का? परमात्मा त्याच्या घरापर्यंत काम करू लागला, त्याचं एकमेव कारण आहे अंगीकार ज्याचा केला नारायणे. अंगीकार ज्याचा केला नारायणे. अंगीकार ज्याचा केला नारायणे. अंगीकार ज्याचा केला नारायणे. निंदते ही तेने वंदे केली. निंदते ही तेने वंदे केली. आजा मेळ भिन्नी तारिणी कुंटिनी. आजा मेळ भिन्नी तारिणी कुंटिनी. निंदते ही तेने वंदे केली. निंदते ही तेने वंदे केली. आजा महाराजाचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला अंगीकार. अंगीकार ज्याचा केला नारायणे. अतिशय गोड प्रमाण दिलं, ऐका. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते ही तेने वंदे केले. या अभंगाचं परमात्म्यानं अंगीकार केला. कोणा कोणा लोकांचा केला? भजण्याचा अंगीकार केला का? नाही. अरे या अभंगात जे काही दृष्टांत दिले, आजामेळाचा दृष्टांत दिला, या कवेश्याचा दृष्टांत दिला, त्या अभंगाचं शेवटचं प्रमाण असं आहे, तुका म्हणे तेथे भजन प्रमाण. अरे परंतु ते भजन प्रमाण त्या परमात्म्याच्या प्राप्ती करता, पण कोणतं भजन? शुद्ध अंतकरणानं केलेलं भजन. एवढंच भजन त्या परमात्म्याला प्राप्त आहे. अंतकरण शुद्ध झालं, त्या लोकांना भजन करण्याची सुद्धा गरज नाही. ऐका, एक अनुभव आला तो तुमच्या समोर प्रगट करतो. आताच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये, आता सध्याला विनेकरी ही जी माणसं बसलेली, ऐका. बबलू महाराज तुम्हाला आठवतो, गोरख महाराज, गौतम महाराज, सगळ्यांना तुम्हाला आठवतो, पूर्वीच्या काळामध्ये कुठेतरी कीर्तनकाराला एक माईक असायचा, तोही बादलीत खोसलेला. बरोबर आहे. त्याच्यात दुसरा एक येतो असं, तो कोमल पाटोळ्यासारखा दोरीला बांधलेला असायचा. बरोबर आहे की नाही? काय अशा पद्धतीचं. पण त्या काळात पारमार्थिक क्षेत्रावरती जितकं प्रेम होतं तितकं प्रेम आता राहिलेलं नाही. 6 वर्षापूर्वी मी नागद बनोटी पळाशी, सोयगाव तालुक्यात, त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो 6 वर्षापूर्वी.
नेटके संस्थेमध्ये पाठाला असल्यामुळे 2000 हा जवळजवळ 10च्या नंतरचा विषय. 5-7 वर्षापूर्वी मी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेलो, काय सरावाचं संस्थेमध्ये कीर्तन केलेलं होतं, त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. गावामध्ये गेल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी 4 वाजता गेलो. मोटरसायकलवरती गेलेलो होतो. 4 वाजता गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये फक्त 2 माणसं होती. एकाच्या गळ्यामध्ये विणा होता आणि एकाचा पारा संपलेला होता आणि ती झोपलेली गडी होती. एवढे 2च होते. बरोबर आहे, त्या ठिकाणी गेलो. त्या पिंपळाच्या झाडाखाली गाडी लावली. त्या ठिकाणी ओट्यावरती बसलो. विनेकरी माझ्यापर्यंत आले. इथलं सांगत नाही बरं का, तिकडलं सांगतो. विनेकरी माझ्यापर्यंत आले. विचारल्यानंतर आजची कीर्तनकार म्हटलं हा. आता काय झालं माहिती का, त्या बाबाला असा पेच पडला. यांना आवाज घालावा, कार्य करावा. का बरं, मी त्यावेळेस एवढाच होतो ना, आता एवढाच आहे. म्हणून शक्यतो बबलू महाराज मी काल्याचं कीर्तन घेत नाही. का बरं काल्याचं कीर्तन घेत नाही? ह्या संतांनी ही परंपरा घालून दिली का ज्यानं काल्याचं कीर्तन केलं त्यानंच दहीहंडी फोडायची. लोक माझा अंदाज घेत नाही, दहीहंडी उंच बांधून ठेवते. त्याच्यामुळे माझी लय फसगत होती. म्हणून मी काल्याचं कीर्तन घेत नाही. बाकी काय ते माझी लय अवघड होऊन जात. ऐका, त्या ठिकाणी गेलो. तुझं कीर्तन म्हटलं, हो माझं कीर्तन. किती वाजता निघालं म्हटलं, 12 वाजता. इथं किती वाजले, 4 वाजता. गावात तर कोणी नाही, तुम्हाला मंदिरातच आराम करावा लागेल. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही दोघं करता, मी पण करतो. मंदिरात झोपायला गेलो. बाबा विना वाजवत वाजत माझ्यापर्यंत आले. मला असं विचारलं, चहा घेणार की दूध? म्हटलं बाबा चहाच घेतो. म्हटलं मग एक काम करू, आता ज्यांचा विना पारा संपला ते काही विना घेणार नाही. म्हटलं मग विना तू मला घ्यावा लागेल, चहा मी ठेवतो. लक्षात आलं ना तुमचं? बरोबर. बरं म्हटलं काय हरकत नाही. विणा महाराज मी गळ्यात घातला. असंच मोठा विणा होता बरोबर. आणि तो विणा गळ्यात घातल्यानंतर पाठी बघा ज्या खुंट्या आहेत ना महाराज, त्या ठिकाणी असा मोराचा मुकुट असतो. असे विणे तुम्ही पाहिले. असा देखणा विणा होता. तो विणा पाहायला मी सुरुवात केली. तोपर्यंत बाबानं स्टोव पेटून त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी टाकून पत्ती टाकताना बरोबर माझं लक्ष गेलं. बाबाचं लक्ष माझ्याकडे आलं. आणि बरोबर त्या ठिकाणी जे 5 मणी आहेत ना, तारा स्वर कमी जास्त करायचे, त्या ठिकाणी असा काळा डाग लागलेला होता. म्हणून बाबाला मी विचारलं, म्हटलं बाबा रातच्या कीर्तनाचा बुक्का या विण्याला आतापर्यंत लटकून आहे. बुक्का पंढरपूरचा असेल. त्याने एक सांगितलं, बाबा तो पंढरपूरचा बुक्का नाही. या आधीच्या पाऱ्यावाल्यानं काय केलं, त्याच्यावर बिडी इजवली होती. ऐका, विठाला 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 विठाला. आता मला सांगा, अशा पद्धतीचे विणे पारे ना अशा पद्धतीचे भजन असले तर बहिणाबाई बरोबर बोलतात की चुकीचं बोलतात? बरोबर बोलतात. बहिणाबाई म्हणतात रात्रंदिवस आद्या पद्धतीचं जर भजन केलं तर या भजनानं तुला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. शेवटी त्या साधकानं असा विचार केला, बाई जर भजनानं मला परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर मला देव प्राप्त करायचा, याच्याकरता काहीतरी मार्ग सांगा. सांगितलेला मार्ग अभंगाचं 2रं चरण. समागमाविन सत समागमाविन संत समागमाविन संत समागमाविन नारायण साधे नारायण साधना संत समागमाविन संत समागमाविन तुझ्या जीवनामध्ये तुला प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. ऐका, 3 गोष्टी दुर्लभ आहे. भागवतकारांनी सुभाषितकारांनी सांगितल्या, दुर्लभम त्रैमे वैत देवानुग्रहैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. याच्यामध्ये महापुरुषांची भेट दुर्लभ नाही सांगितली. श्लोक बारकाव्यानं ऐका. बरेचसे म्हणतात की संतांची भेट होणं दुर्लभ आहे. संतांची भेट होणं दुर्लभ नाहीये.
संतांचा समागम होणं दुर्लभ आहे. संतांची भेट होणं दुर्लभ नाही. आज मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ, एका मिनिटामध्ये 3-3.5 हजार रुपयाचं डिझेल टाकून एका मिनिटामध्ये तुम्ही सगळी मंडळी गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरांच्या दर्शनाला आता जाऊ शकता आळंदीला. ऐका, भेट दुर्लभ आहे का सुलभ आहे? तुम्ही 4-2 मंडळी, भेट सुलभ आहे, समागम सुलभ आहे का तुम्हाला? का बर? तुम्ही राहून पा बरं 8 दिवस मारुती बाबाच्या सानिध्यात. घरून कसे फोन येतील, चला ना पिंटीला शाळेत घेऊन जायचे. समागम दुर्लभ आहे का भेट दुर्लभ आहे? बोला पटकन. श्लोकाचा अर्थ ऐका, श्लोक इतका गोड आहे. श्लोकाचं म्हणणं असं आहे, संतांची भेट होणं दुर्लभ नाही, संतांचा सहवास कठीण आहे, सहवास दुर्लभ आहे. म्हणून तू बहिणाबाई असं म्हणतात, जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये जात नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये समागम प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होत नाही. ऐका, अनेक संतांचे असंच म्हणणं आहे, हरी प्राप्त करायचं असेल तर संतांचे चरणाची सेवा केली. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संतांचे ते पाय, हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. महाराजांचं म्हणणं आहे, हरी प्राप्त करायचं असेल तर संतांचे पाय धरले पाहिजे, म्हणजे त्यांच्या चरणाची सेवा केली पाहिजे. ऐका महाराज, आमचं असं म्हणणं आहे, या संतांच्या संगतीमध्ये कोण गेल्यानंतर कोणाकोणाला परमात्म्याची प्राप्ती झाली. ऐका, संताविना प्राप्ती नाही, वेदाचं सुद्धा तेच म्हणणं आहे. जोपर्यंत संतांचा समागम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आता सध्याला दिवाळीचा सण आला, चरित्र भाग असा सांगतो, आईसाहेब रुक्मिणी माता बलिप्रतिपदेच्या दिवशी भगवान पंढरीनाथाला ओवाळण्याकरता निघाल्या. तुम्हाला माहिती आहे ना महिला मंडळी, तुम्हाला असा प्रश्न विचारतो, आपल्या पती परमेश्वराला वर्षातून एकदाच ओवाळावं लागतं, ते कोणत्या सणाच्या दिवशी? मी असाच प्रश्न विचारला 40गावला, त्या बाईनं वरती बोट करून सांगितलं बैलपोळ्याच्या दिवशी. मी त्या प्रश्नच विचारणं बंद केलं, अंगलट आली गंमत. काय संबंध आहे बैलपोळ्याचा माणूस ओवाळायचा? ऐका, घटना अशी आहे, बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या मालकाला पती परमेश्वराला आपल्या सौभाग्यवतीनं ओवाळलं पाहिजे, हा पूर्वापार नियम आहे. आईसाहेब रुक्मिणी माता ताट बनवलंय आणि त्या ठिकाणी ओवाळण्याकरता गेल्या. अभंग तुमच्या सर्वांच्या पाटे. घटना अशी घडली होती, ज्या दिवशी महाराज जेवढे वारकरी काकड्याला आलेली होती त्या परमात्म्यानं सगळ्या वारकऱ्यांना भगवान पंढरीनाथ परमात्मा बनवलेलं होतं. विनेकरी पंढरीनाथ परमात्मा, पखवाज वादक पंढरीनाथ परमात्मा, काकड आरतीला ओवाळण्याकरता आलेली जेवढा समाज होता ती सगळी भगवान पंढरीनाथ परमात्मा बनवून टाकलेली होती. उलट तुकोबरायचं पद असं, आपुलेची पद देसी दासा. अरे तो परमात्मा आपलं स्वतःचं पद आपल्या भक्ताला देऊन टाकतो, असं तुकोबरायचं म्हणणं आहे. तुकोबरायचा अभंग आहे. घटना अशी झाली, आईसाहेब रुक्मिणी माता त्या ठिकाणी दरबारामध्येच थांबल्या. अभंग निर्माण झाला, लाजले गे माये आता कवनाव वाळो. प्रत्येक ठिकाणी पाहिलं, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ आईसाहेब लाजल्या. लाजल्यानंतर त्या मागही जात नाही आणि पुढेही जात नाही. माग जावा तर परमेश्वराची सेवा, परमात्म्याची सेवा, पती परमेश्वराचं ओवाळणं. त्या ठिकाणी महाराज मी त्या घटनेला प्राप्त होणार नाही, पाठीमागं जाणं तिला योग्य नव्हतं, आणि पुढं जावं आणि त्या ठिकाणी आपला परमेश्वर म्हणून जर आपण एखाद्याला जर ओवाळल्या गेलं आणि त्या ठिकाणी मूळ रूपामध्ये तो जर वारकरी म्हणा विनेकरी आला तर त्या ठिकाणी व्यभिचारी भक्ती सिद्ध होणार आहे. आईसाहेब रुक्मिणी माता त्या ठिकाणी कोणालाच ओवाळत नाही. न ओवाळल्यामुळं घटना अशी झाली, बाल भागवत नामदेव महाराजांनी ही सगळी हकीकत पाहिली आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी काय केलं, सकाळच्या काकड आरतीचं ताट त्या ठिकाणी ठेवलं. आईसाहेब रुक्मिणी मातेच्या जवळ आले, रुक्मिणी मातेच्या बरोबर असा खांद्यावरती हात टाकला. आईसाहेबाला थोडंसं जवळ घेतलं. आईसाहेब 1 तास झाला तुम्ही देवाला ओवाळण्याकरता ताट बनवून आणलंय, तुम्ही त्याला ओवाळत का नाही?
नामा अरे पुढं पाहिलं का? म्हणे आई साहेब मी पुढं पाहिलं. म्हणे काय पाहिलं तू? या देवानं जेवढी आलेली काकड्याला मंडळी मला सोडून सगळ्यांना भगवान पंढरनाथ परमात्मा बनवलेलं होतं. म्हणे हो मान्य मला. म्हणे मग आई साहेब तुमची फसगत का झाली? म्हणे माझी फसगत अशी झाली, जर मी याला ओवाळायला जर गेले आणि या ठिकाणी ओवाळताना मूळ रूपामध्ये आला तर दुसराच वारकरी निघाला तर या ठिकाणी व्यभिचारी भक्ती सिद्ध होणारे. पती परमेश्वर सोडून मी दुसरीकडे ताट फिरवणारे, मला हे जमणार नाही. म्हणून आता मला काहीतरी खुणा सांग. त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलेल्या खुणा आहेत त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायने दाविली खुना, विष्णुदास नामायने दाविली खुना. वैजयंती माळ श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायने दाविली खुना, विष्णुदास नामायने दाविली. आई साहेब ज्या परमात्म्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आणि ज्या परमात्म्याच्या छातीवरती लातेचं चिन्ह आहेत ना, त्याच परमात्म्याला ओवाळा, अन्य एकाही परमात्म्याला ओवाळू नका. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, ऐका. ज्ञानोबराय म्हणतात देवाला स्वतःच्या प्राणापेक्षा भक्त प्रिय आहे. तेही प्राण परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती ते भक्त मला स्वतःला इतके प्रिय आहेत. किती प्रिय आहेत? मला बायको प्रिय नाहीत, मला स्वतःचा प्राण प्रिय नाहीत, इतके मला भक्त प्रिय. आणि अशाच एका भक्तानं मारलेली लात, त्या लातेचं चिन्ह मी माझ्या छातीवरती धारण केलेलं आहे. अजूनही तुझ्या पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा. हे तुकोबरायचं प्रमाणे ऐका. मग भक्तानं मारलेला लातेचं चिन्ह परमात्म्याच्या छातीवरती आणि वैजयंती माळगळा या फक्त त्याच परमात्म्याच्या गळ्यामध्ये आहे. त्याला जाऊन ओवाळा. त्या ठिकाणी ओवाळ्यानंतर खरा पती आपल्या रुक्मिणी मातेला प्राप्त झाला. आता मी तुम्हाला असं विचारतो, खरा पती म्हणजे परमात्मा रुक्मिणी मातेला प्राप्त झाला, पण कोणाच्या संगतीनं? या खुणा कोणी दाखवल्या? नामदेव महाराजांनी. ऐका. म्हणून बाईंना असं म्हणायचं, अरे साधका रात्रंदिवस भजन करतो पण भजनानं परमात्मा प्राप्त होणार नाही. जोपर्यंत तू संतांच्या संगतीमध्ये जात नाही तोपर्यंत तुला नारायण परमात्मा साधल्या जात नाही. विठ्ठला विठ्ठला घटना अशी झाली. वृंदावनाच्या भूमीमध्ये एक पारमार्थिक कुटुंब राहत होतं. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे दोन चरित्र सांगितले जाते. तो जन्मता आंधळा होता, नंतर एकदा तो आंधळा झाला. अशा प्रकारचं दोन प्रकारचं चरित्र आहे. त्याला सूरदास असं म्हणतात. बापानं काय करायचं? भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला निघालो. सकाळी 7 वाजता निघायचं. आपल्या आंधळ्या पोराचा हात धरायचा आणि त्या ठिकाणी त्या श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता घेऊन जायचं. त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर दर्शन करायचं आणि त्या पायरीवरती कमीत कमी 10 ते 15 मिनिटं बसायचं. त्यांचा तो पूर्वापार नियम होता. त्या पोराचं वय झालं 18 वर्षाचं, 19 वर्षाचं वय झालं, 20 वर्षाचं वय झालं, 21 वर्षाचं वय झालं. परंतु दर्शन झाल्यानंतर आंधळ पोरगा आणि बाप त्या पायरीवरती दररोज 15 मिनिटं दर्शन झाल्यावर बसत होते. घटना अशी झाली. 15 मिनिटं बसल्यानंतर एक दिवस असा उचडला. 18 वर्षाचं वय मुलाचं झाल्यानंतर बापाच्या पाठीमागं एकच वेद लागले जाते, ते म्हणजे त्याच्या लग्नाचे. बरोबर आहेत? ऐका. काय करावं या ठिकाणी? डोळसाला पुरी देते नाही. आपल्या आंधळ्या पोराला कोण पोरगी देणार आहे? जो भेटला त्याच्या बरोबर चर्चा करायची, सांगायचं मुलाचं यंदा लग्न करायचं, एक काम करणार, कोणीही गरीब घरातली पोरगी बघा आणि माझ्या मुलाचं लग्न करायचंय, मी सगळा खर्च करायला तयार आहे. तेव्हापासून प्रथा चालू झाली, सगळा खर्च करायची. विठाला 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 असं म्हटल्याबरोबर एका वारकऱ्यानं विचारलं, तुमचा पोरगा काय करतो? म्हणे काहीच करत नाही, तो आंधळा आहे, तो कवडीचं काम करत नाही. मला असं म्हणायचंय, तुमच्या पोराच्या गळ्यामध्ये माळ आहेत का? कोणी विचारलंय? पोरीच्या बापानं.
एका वारकऱ्याने विचार म्हणे हो, 5वीच्या दिवशी मी त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. म्हणे मग माझी एकुलती एक पोरगी मी तुझ्या पोराला द्यायला तयार आहे. अहो पण माझं पोरगा आंधळ आहे ना, गळ्यात माळ आहे ना, तो पोरगा आंधळा असू नाही तर डोळस असू, मी फक्त माळेकडे बघतो. ऐका, आता मी तुम्हाला असं विचारतो, पोरगा इंजिनियर बनवण्याकरता कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 लाख रुपये खर्च आला. किती? 7 ते 8 लाख रुपये. आता सांगा एखाद्या कंपनीमध्ये त्याला जॉब आहेत का प्रत्येक विद्यार्थ्याला? आता या ठिकाणी गौतम महाराज, मी या ठिकाणी ही सगळी महाराज मंडळी, आम्हाला आळंदीला घडवण्याकरता जवळजवळ मी किती वर्ष राहिलो आळंदीमध्ये? 10 वर्ष राहिलो. 10 वर्षामध्ये माझ्या बापाला 70-80 हजार रुपये सुद्धा आळंदीमध्ये ठेवण्याकरता खर्च आला नाही. ऐका, बरोबर आहे? एवढा खर्च न येता सुद्धा हलक्या हाती 30-35 हजार रुपये महिना जातो आमचा. का बरं? तुम्हाला एवढंच विचार राहिलो, बाकी काहीच नाही. बाबाने बरोबर ओळखलं. त्या पोरीच्या बापाने विचारलं तुमच्या पोराच्या गळ्यामध्ये माळ आहेत का? म्हटले हो. पोरगी दिली, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर आता मी तुम्हाला प्रत्येकाचा एक अनुभव सांगतो. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षाला बायकोचा जसा स्वभाव असतो तसा 4थ्या-5व्या वर्षानंतर राहतो का? मला इमानदार लोक एवढे वाटतात की टपक्यात कबूल होतात. ते ऐका, बायकोचे 3 प्रकारचे स्वभाव असतात: चंद्रमुखी, ज्वालामुखी, सूर्यमुखी. पहिल्या वर्षाला चंद्रमुखी. आल्यात का भजनावरून? आमचं सांगतो बरं का, तुमचं नाही सांगत. आल्यात का भजनावरून? टपक्यात तांबर पाणी. ऐका ऐका, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं वर्ष, बरोबर आले, तुम्हाला दिसत नाही का पोरग मांडीवर आहे, याला म्हणतात सूर्यमुखी. आता ज्वालामुखी अशी बघडते, लय उपकार करता का दररोज कीर्तन करता, याला ज्वालामुखी म्हणतात. गप ऐकून घ्यायचं मुकाट्यानं. बरं आता ते पैसे चालू झाले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, सूरदासाची बायको, तिने एकच विचारलं, लग्न झाल्यापासून आपलं हे 5वं वर्ष आहे लग्नाचं. 5 वर्षामध्ये मी लोकांच्या बांधावरती काम करते, 300 रुपये मजुरी मला दररोजची दिवसाला रोज येतो. तुमच्या आईचं, बापाचं आणि तुमचं आंधळे असल्यामुळे तिघांचं पोट भरवण्याचं टेंडर मी घेतलंय का? म्हटले अहो तुम्ही कवडीचा या घरामध्ये 1 रुपया सुद्धा कमवून आणत नाही. मला असं म्हणायचं. म्हणे काय म्हणायचं? तुम्हाला एकच काम आहे आंधळ असल्यामुळे. काय काम आहे? अरे या नगरीचा मालक आहे भगवान श्रीकृष्ण. म्हणे हो माहिती मला. त्याच्या दर्शन करता कमीत कमी 5 ते 7 हजार लोक येतात. म्हटले हो. त्याच दर्शन बारी करता पोत टाकून हातामध्ये ताट घेऊन जर पैसे मागण्याची, भीक मागायची जर तुम्ही जर काम केलं, 2,500 लोकांनी जर 1-1 रुपया टाकला तर दिवसाला तुमच्या ताटामध्ये 2,500 रुपये तयार होतील. तुम्ही मला सुद्धा भारी पडाल एवढं काम करा. काय सांगितलं? भिक्षा मागायला लावली ना. आता ऐका, आम्ही आळंदीमध्ये ज्यांच्या समोर 9 अध्याय ज्ञानेश्वरी ऐकली ना, ते गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे, ज्यानं संसार धर्म स्वीकारला ना गड्या, त्याला 1 ना 1 दिवस भीक मागावीच लागते. घटना खटी खोरे. बोला पटकन. घटना खरी येत ना. ऐका, भीक कशी मागावी लागते. अरे 10 बिघे कांदे लावले, फक्त 2च वाफेला रोप कमी आलं, दे ना तेवढं. भीक मागावीच लागते. ऐका ऐका, घटना अशी झाली बुवा. काय झालंय? त्या दर्शन बारीमध्ये पोत टाकलंय, भिक्षा मागण्याकरता आलाय. कोणीतरी यायचं, पैसे टाकायचं, निघून जायचं. सूरदास असा चाचपायचा. त्या लोकांनी विचार केला, अरे हा आंधळा आहे, याच्या हातामध्ये पैसे दिले पाहिजे. लोक नोटा असल्या तर हातामध्ये देत होती, आणि मस्करी म्हणून रुपया असा वरून टाकत होती. त्या ताटामध्ये ठण्ण दिशी आजळल्यानंतर, वाजल्यानंतर आजूबाजूला तो पैसा उडायचा ना. सूरदास प्रभू असा चाचपायचा, लोक हसत हसत पुढं निघून जायची. ऐका, घटना अशी झाली. सूरदास प्रभूला असं वाटलं, अरे प्रत्येक माणूस स्वतःचा व्यवसाय करत असताना अगोदर परमात्म्याचं दर्शन करतो, नंतर व्यवसायाला सुरुवात करतो. दुकानदार असेल तर गल्ल्याला उदबत्ती ओळखतं, म्हणजे परमात्म्याचं दर्शन करतो. मला असं म्हणायचंय, परमात्म्याच्या दर्शनाकरता आपण लागलं पाहिजे. तो दर्शन बारी करता ज्यावेळेस सूरदास प्रभू लागला, त्यावेळेस समाज हसायला लागला. समाज का हसत होता? समाजाचं असं म्हणणं होतं, अरे हा परमात्मा डोळसाला दर्शन देत नाही, या आंधळ्याला कुठून दर्शन देणार? बरोबर आहे. समाज हसायचा. आणि बघता बघता काय झालं, सूरदासानं असं विचारलं, कार्य का असता? त्यावेळेस त्या समाजाने उत्तर दिलं,
समाज म्हटला अरे हा परमात्मा डोळसाला दर्शन देत नाही आणि तू याच्या दर्शनाला लागला, हा तुला कसं काय दर्शन देईल? त्यावेळेस त्या सूरदासानं दिलेलं उत्तर आहे, मला दर्शन देणार नाही कारण मी आंधळा आहे, पण मी त्याच्या दर्शन बारीला लागलो त्याचे तर फुटले नाही ना. वा, काय बोलला तो? मी त्याच्या दर्शन बारीला लागलो त्याचे तर फुटले नाही ना. असं बोलल्याबरोबर हसणारी लोक सरळ पुढं निघून गेली आणि ज्या ठिकाणी परमात्म्याच्या समोर लोटांगण घालण्याची जागा होती, पुजाऱ्यानं त्या ठिकाणी सूरदास प्रभूला उभं केलं, मंदिराचा दरवाजा बंद करून घेतला, पडदा, देवाच्या अंगावरचे सगळे कपडे काढून घेतले आणि एका क्षणार्धामध्ये दर्शनबारी चालू केली आणि सगळ्या लोकांसमोर त्या सूरदासाला विचारलं, सूरदास आज तो बोले भगवान आपको कैसा दिखता है बोले. असं विचारल्यानंतर त्या सूरदासानं दिलेलं उत्तर आहे, आज तो बोले मुझे भगवान नंगा ही दिखता है बोले. ज्याला डोळे नाही त्यानं परमात्म्याच्या अंगावरती एकही कपडा नाही हे सांगितलं. आता दर्शनाचे दोन प्रकार असतात, एक परोक्ष दर्शन आणि एक अपरोक्ष दर्शन. सूरदासाला अपरोक्ष दर्शन म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालेलं होतं आणि सूरदास प्रभू भजन करण्याकरता वृंदावनाच्या बाहेर पडला. विठाला 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 सारखं परमात्म्याचं भजन करतोय. भजन करता करता त्या ठिकाणी महाराज वृंदावनाची भूमी संपली आणि गाया वासरं चारण्याकरता जे अरण्य होतं त्या अरण्यामध्ये जाऊन तो परमात्म्याचं भजन करू लागला. आणि भजन करता करता अशी घटना घडली बुवा, काट्या कुंपट्यावरती पाय पडायचे, दगडावरती पाय पडायचे, हितभर खड्ड्यामध्ये पाय पडायचा, विष्टेवरती पाय पडायचा, परंतु भजन करण्याचं बंद नाही त्याचं. आणि भजन करता करता अशी घटना घडली, पुढे गेला पुढे गेला पुढे गेला आणि काहीतरी हजारो खोल फूट दरी होती, त्या दरीपर्यंत जाऊन सूरदास प्रभू पोहोचला. आता या ठिकाणी भजन करायचंय, पुढे जायचंय, फक्त 2च पावलं जागा शिल्लक राहिली. किती पावलं? 2 पावलं जागा शिल्लक राहिली. आणि आता 2 पावलामधला 1 पाऊल संपला, दुसरा पाऊल उचलायचा आणि पुढे टाकायचा, पण तो हजारो खोल फूट खड्ड्यामध्ये पडणार होता. हे परमात्म्याला सहन झालं नाही. सूरदास प्रभू भजन करतोय आणि त्या ठिकाणी पाऊल टाकता क्षणी महाराज त्या परमात्म्यानं गुराख्याचं रूप घेतलं आणि सूरदास प्रभूचा हात पकडला. हात पकडला, सूरदास प्रभूचं भजन बंद झालं आणि बंद झालेल्या सूरदास प्रभूनं एकच विचारलं, कोण आहेस तू? असं विचारल्याबरोबर त्या परमात्म्यानं उत्तर दिलं, मी गुराखे म्हटले, गुराखे. सूरदास मनामध्ये विचार करतो, अरे कित्येक वर्षापासून मी अरण्यामध्ये भजन करतो, मला एकही श्वापदाचा आवाज नद्र पडला नाही, कानी ऐकला नाही. आज प्रत्यक्ष गुराखी असेल गुराखी. शेवटी सूरदासानं असं विचारलं, ठीक आहे असेल गुराखी, मला काही घेणं नाही, पण मला तुला असं विचारायचं आहे, तू माझा हात का पकडलास? त्यावेळेस त्या परमात्म्यानं दिलेलं उत्तर आहे, सूरदास अरे भजन करता करता तुला लक्षात नाही तुझ्या पावलाखालची जमीन संपली होती, अजून जर 1 पुढं पाऊल टाकला असता तर काही हजारो खोलफूट खड्ड्यामध्ये कोसळणार होता. हे मला सहन झालं नाही आणि मला बघवलं नाही म्हणून मी तुझा हात धरला. त्यावेळेस त्या सूरदासानं दिलेलं उत्तर आहे, अरे खड्ड्यामध्ये ढकलतात त्यांना माणसं म्हणतात आणि खड्ड्यातून बाहेर काढतात त्याला देव म्हणतात, तू देव तर नाही. अरे खड्ड्यामध्ये ढकलतात त्यांना माणसं म्हणतात, खड्ड्यातून बाहेर काढतात त्याला देव म्हणतात, तू देव तर नाही. देव तर नाही असं म्हटल्याबरोबर त्याला लगेच कळालं आपली सगळी कुंडलिनी जप्त झाली आणि त्यानं काय केलं माहिती का, हात सोडून पळून गेला आणि सूरदासाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हात छोड कर जावे तो मै तो दुर्लभ होय. काय म्हणतो? अरे हात छोड कर जावे तो मै तो दुर्लभ होय. अरे हृदय छोड कर जावे तो मर्द कहावे सोय. अरे अरे मला माहिती तू हात सोडून जाशील कारण मी आंधळ आहे, पण हृदयरूपी मंदिरातून जर सोडून जाशील ना मग मी तुला खरा मर्द म्हणेल म्हटले. आणि त्या ठिकाणी पुन्हा जोराचं भजन चालू झालं. पण त्या परमात्म्यानं हात सोडून असं ओढून पळून गेला ना, त्या परमात्म्यानं सूरदासाचं तोंड खड्ड्याकडे न करता वृंदावनाच्या भूमीकडे करून गेला. विठाला 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 वृंदावनाच्या भूमीकडे करून गेला. सूरदास प्रभू भजन करत 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 महाराज शरद पौर्णिमेच्या दिवशी रास क्रीडा खेळतात ज्या भूमीमध्ये, त्या रास क्रीडा खेळणाऱ्या भूमीपर्यंत महाराज तो सूरदास प्रभू येऊन पोचला. त्या ठिकाणी सगळी वाळू होती. तो सूरदास प्रभू त्या भूमीमध्ये भजन करता करता नाचू लागला आणि काही क्षणार्धामध्ये त्याचा देह धाडकन जमिनीवरती कोसळला. हातातल्या चिपळ्या त्या मातीमध्ये पडल्या गेल्या. आंधळा असल्यामुळे चिपळा सापडत नव्हती. असा चिपळ्या चाच पडायला लागला.
बघता बघता चिपळ्या सापडल्या नाही, परंतु लहान ज्या पोरी असतात त्यांच्या पायामध्ये असं घुंगरांचं एक पैंजण असतं, त्याला आमच्या भागामध्ये तोडले असं म्हणतात, बरोबर ना? ते पैंजण सापडलं त्याला 50 घुंगरांचं. त्यानं असं कानाजवळ आणलं आणि कानाजवळ आणल्यानंतर तो विचार करू लागला, अरे कोणत्या तरी स्त्रीचं हे पैंजण असलं पाहिजे आणि या ठिकाणी ती विसरून गेली पाहिजे असं त्याच्या मनामध्ये विचार आला. पण तो असं म्हणतो, असल कोणाचं बी आपल्याला काय करायचंय. चिपळ्या गेल्यान काहीतरी वाद्य म्हणून पैंजण आलं ना, पुन्हा भजन चालू झालं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा. भजन करता करता महाराज त्या घुंगरांचा आवाज, त्याचं ते भजन, परंतु ज्या पोरीच्या पायातलं पैंजण पडलेलं होतं ती पोरगी घरापर्यंत जाऊन पोचली. त्या पोरीचं नाव होतं राधा. ऐका, घरापर्यंत पोचली. मागच्या घरामध्ये त्या राधेची आई स्वयंपाक करत होती. राधा बैठक घरामध्ये उंबरट्याच्या आतमध्ये तिनं पाऊल टाकला आणि राधेच्या आईने एका क्षणार्धामध्ये आवाज दिला, राधे अगं पायातल्या घुंगरांचा आवाज कमी येतोय. राधेनं विचार केला, आईनं आपल्याला पाहिलं नाही, आपण आईला पाहिलं नाही, तरी आपल्या पायातलं पैंजण पडलेलं आहे. न पाहता सुद्धा महाराज आपली आई आपल्या पायातलं पैंजण पडलं हे सांगू शकते. त्याला राधेची आई म्हणतात, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो, राधेच्या आईमध्ये आणि आपल्या आईमध्ये विशेषतः काय. आपल्या पोरीच्या करंगळीचं एक नख फुटभर वाढून पाहून सुद्धा आपली आई आपल्या पोरीला विरोध करत नाही, ही आपली आई. वाक्य नाही का. आणि आपल्या पोरीच्या पायातलं पैंजण पडलं न पाहता सुद्धा राधेची आई पोरीच्या पायातलं पैंजण पडलंय हे सांगू शकते. याला राधेची आई असं म्हणतात. राधा पाठीमागं फिरली. ज्या मातीमध्ये पैंजण पडलेलं होतं ना, त्या मातीपर्यंत येऊन पोचली तर एक अंध बाबा परमात्म्याचं भजन करतोय आणि त्याच्या हातामध्ये आपल्या पायातलं पैंजण आहे. परंतु परपुरुषाचं भजन, परपुरुषाला स्पर्श करू नये हे कुलवान घराण्यातल्या स्त्रीची लक्षण आहे. आर्य चाणक्याचं म्हणणं आहे. अरे याचं भजन कसं काय बंद पडलं पाहिजे. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलोत ना, ते गुरुवारी विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे, साधकाच्या जीवनामध्ये साधकाला साधनेचा बाद करण्याकरता फक्त दोनच आवाज घातक आहे. पहिला आवाज बशीचा आणि दुसरा बांगडीचा. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. अरे जो चहाचा लोभी असलेला माणूस आहे, घरामध्ये महिला मंडळी किचन वट्यावरती साधं भांडे धुत असले त्याच्यामध्ये बश्यांचा धुण्याचा आवाज जरी आला तरी हा बळच आवाज देतो, वैस भाऊ घरात येत का. बाई म्हणते मी भांडे धुवू राहिले. म्हणजे त्या बाईचं असं म्हणणं आहे का आता आजची वेळ आमची संपली, तुम्ही पुढे जा, असा त्याचा अर्थ आहे. आणि हा बांगडीचा आवाज फार घातक आहे. आता जास्त मी काही बोलत नाही, आपली तेवढी काय अधिकारवाणी नाही. पुढचं बोलतो मी. तिनं हातामध्ये टाळ्या वाजवल्या. हातातल्या कंगणाच्या आवाजानं सूरदासाचं भजन बंद पडलं. भजन बंद पडल्यानंतर त्या सूरदासानं असं विचारलं, कोण आहेस तू. त्या स्त्रीनं आवाज सांगितलंय, बाबा मला राधा म्हणतात. आणि सूरदासाची बरोबर टूप पेटली. सूरदास असं म्हणतो, ज्या अर्थी राधा त्या अर्थी श्रीकृष्ण आजूबाजूला कुठेतरी असलाच पाहिजे. ऐका, असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबरांची अशी होई, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, आसने खिजे चंद्र तेथे चंद्रिका. ज्ञानोबरांची 18व्या अध्यायातली. ऐका, ज्या अर्थी राधा त्या अर्थी श्रीकृष्ण असला पाहिजे. काय म्हणणं आहे. भजन का बंद केलं. तिनं सांगितलं, बाबा तुमच्या हातामध्ये जे पैंजण आहेत ना, ते पैंजण माझ्या पायातले तेवढं मला द्या. बाबानं विचारलं, तुझं नाव काय. म्हणे राधा. तुझ्या पायातलं पैंजण कोणी बांधलं. तिनं एकच सांगितलं, माझ्या पायात जे पैंजण बांधलं ते माझ्या आईनं बांधलं. बरं बरं, एक काम कर, पाय पुढं कर, मी पैंजण बांधतो.
जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना आकाशामध्ये, तोपर्यंत त्याच्या संगतीमध्ये रात्रंदिवस जरी भजन करत करत जर नाचली तरी तुझ्या पायातलं पैंजण पडणार नाही. पाय पुढं कर. तिनं आजूबाजूला बघितलं, ज्या पायातलं पैंजण पडलेलं होतं तो पाय पुढं केला. सूरदासानं डाव्या हातामध्ये पैंजण घेतलं ना असं दाखवलं, या उजव्या हातानं पाय धरून घेतला, हातातलं पैंजण खिशामध्ये घातलं. त्या राधेला एकच सांगितलं, राधे जोपर्यंत तू ज्याच्या संगतीमध्ये रासक्रीडा खेळलीत ना, तो जोपर्यंत इथं येत नाही, मला दर्शन देत नाही, तोपर्यंत तुझ्या पायातलं पैंजणही देत नाही, पायही सोडत नाही. काय करायचं कर. असं म्हटल्याबरोबर ऐका, परमात्मा त्याला म्हणतात जाणे अंतरीचे सकळ नारायण. परमात्मा जेवणाकरता आईसमोर बसलेला होता आणि त्याच्या भक्ताच्या संकट एक संदेश, एक भावना त्या परमात्म्याच्या हृदयापर्यंत पोचली. त्यानं ताट बाजूला सोडलं. एका क्षणार्धामध्ये तो राधेपर्यंत आला. आता मला असं म्हणायचं, तो परमात्मा एका क्षणार्धामध्ये त्याला कसं काय माहिती राधा ही संकटात आहे. तर ऐका, परमात्मा त्याला म्हणतात, चिटिके पाव में घुंगरू बसताय वो भी अल्लाह सुनताय. ऐका, अरे मुंगीच्या पायातलं घुंगरू, त्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचतो, याला अल्लाह असं म्हणतात, म्हणजे परमात्मा असं म्हणतात. आता मुंगीच्या पायाच्या घुंगरांतला आवाज जर देवाच्या कानापर्यंत पोचत असेल तर रात्रीच्या दुसऱ्याच्या बोरवरून आपल्या वावरात पानाड्या फिरवल्या हे देवाला कळत नाही का? बरोबर आहे की नाही? ऐका, अरे इतकं बारकाव्यानं त्याचं लक्ष समाजाकडे. ऐका, एका क्षणार्धामध्ये परमात्मा त्या ठिकाणी आला. राधेनं सांगितलं सूरदासाला, बाबा अरे ज्याच्या दर्शनाकरता तुम्ही माझे पाय पकडले होतेत ना, तो आलाय, आता दर्शन करा. या ठिकाणी डोंगरे महाराजांचं असं म्हणणं आहे. ऐका, आपण जर साध्यापर्यंत पोचलो तर साधन धरत बसायचं नाही. तुम्ही लग्नाला पोचलेत ना, गाडीनं जर पोचले तर तुम्ही गाडीतच बसून राहतात का टाळीच्या मंडपात जातात? गाडी धरून बसतात का? ऐका, एका क्षणार्धामध्ये महाराज त्यानं राधेचा पाय सोडला आणि परमात्म्याचं दर्शन केलं. माझा दृष्टांत संपला. राधा म्हणजे संत, सूरदास म्हणजे तुम्ही आपण. जोपर्यंत राधारूपी संतांचा समागम आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही, तोपर्यंत बहिणाबाई म्हणतात नारायण रूपी परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून अभंगाचं दुसरं चरण असं आहे, संत समागमाविना नारायण साधेना विठोबा रखुमार. जय जय विठोबा. चरणामध्ये बहिणाबाई म्हणतात, पैशाच्या जोरावरती तीर्थयात्रा जरी हिंडला, देव नलभे तीर्थयात्री कुरुक्षेत्री हिंडता. नलभे या शब्दाचा अर्थ असा आहे, तीर्थयात्रेला हिंडून तीर्थक्षेत्रावरती जाऊन सुद्धा तुला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. मग ऐका, तीर्थयात्रेला हिंडून जर परमात्म्याची प्राप्ती होत नसेल तर मागच्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील बरीचशी लोक नर्मदा परिक्रमेला पायी गेलेली होती. मग त्यांचं जाणं व्यर्थ आहेत का? असाही सिद्धांत नाही बरं का. ऐका, तीर्थयात्रेला जरूर जा, परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराज तुमचं अंतकरण चित्त त्या ठिकाणी पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात,
तुम्ही कुरुक्षेत्रावरती जरी गेलात, त्रिवेणी संगमावरती जरी गेलात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आला बघा चित्ताचा विषय. ऐका, कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा चित्त लागतं. चित्त नाही कथेकडे, घुबड पाहे चौकडे, तुकोबरायचं प्रमाण आहे. ऐका, जवळी नाही चित्त, काय मांडलेले प्रेत. वारी, आता तीर्थयात्रा या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्यामध्ये आळंदी पंढरीची वारी सुद्धा आली. वारी करण्याकरता सुद्धा चित्तच लागतं. परंतु बऱ्याचशा लोकांचं चित्त, चक्रधर महाराज, बऱ्याचशा लोकांचं चित्त, पुण्यातले 2 मुक्काम संपले का आता दिव्या घाटामध्ये तो एक व्यापारी आंबे वाटितो, एवढं डोक्यात. बरोबर. ऐका महाराज, वारीमध्ये अक्षरशः असे काही तऱ्हातऱ्हाची लोक आम्ही पाहिलेत महाराज. त्यांचा आणि वारीचा आणि दिंडीचा आणि विनेकराचा आणि पालखीची गाठच नसते. पुढे जायचं, फिनोलेकची पिशवी एकदा भेटली, बगलामध्ये घातली, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, इतिहासामध्ये नोंद होईल असे सगळे पदार्थ ते एकाच पिशवीमध्ये राहतात. बरं, ते असे आहेत महाराज, इतके जातवाने ते स्वतःही खात नाही, कोणालाही देत नाही. आता केळी पिशवीमध्ये महाराज, केळी हा पदार्थ पिशवीच्या सर्वात वरती ठेवायचा असतो, तो सगळ्यात तळाला असतो. त्यांनाही कळत नाही, अरे या केळाचं कधी शिकरण झालं. मी 2005 साली आळंदी पंढरीची पायवारी केली. 198 क्रमांकाची दिंडी सिद्ध बेटातली. आता पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे, दिंडीमध्ये कशा तराची लोक येतात एवढा दृष्टांत सांगतो, अनुभवाचा माझी सेवा संपवतो. त्या ठिकाणी महाराज पुण्यामध्ये ज्ञानोबरायची पालखी, तुकोबरायची पालखी या दोनही पालख्यांचा मुक्काम 2 दिवस असतो पुण्यामध्ये. आता 2 दिवस असताना ज्ञानोबरांच्या सोहळ्यासोबत केंद्रीय महाराजांची महाराज 57 नंबरची दिंडी, त्या दिंडीमध्ये कमीत कमीत 8 ते 9 हजार लोक असतात. किती? बरं ऐका, ज्या दिंडीमध्ये आपण चाललो त्याच दिंडीच्या मालकाच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी आपण जेवायचं, त्याच दिंडीवरती कथा कीर्तन ऐकायचं, हा नेम आहे. परंतु पुण्यातलं वैशिष्ट्य असं आहे, एकही दिंडी मालक आपल्या दिंडीमध्ये येणाऱ्या लोकांना स्वयंपाक बनवत नाही. का बरं? पुण्यामध्ये सेवा करणारी इतकी लोक आहे. कोणीतरी सुशिक्षित वर्गाने यायचं, महाराज एक काम करा, 4-5 वारकरी तुम्ही आमच्या घरी चला, त्या ठिकाणी झोपायची व्यवस्था आहे, आंघोळीची व्यवस्था आहे. 3ऱ्या दिवशी दिंडी जाणार आहेत ना तुमची हडपसरकडे, एक काम करा, पहाटे 5 वाजता आम्ही तुमच्या दिंडीपर्यंत तुम्हाला पोहोचवतो. सगळे वारकरी वाटल्यावारी जातात. ऐका, काही लोकांना महाराज एवढ्या 10 ते 15-25 लाख भाविकांना सेवा करायला वाट्याला येत नाही. मग त्यांनी काय करायचं माहिती का, कुठेतरी दुकानात जायचं, काहीतरी खाद्यपदार्थ घ्यायचा, रस्त्यामध्ये स्टॉल मांडायचा, तो येणाऱ्या वारकऱ्यांना वाटायचा. काय घटना झाली महाराज, असाच एक समाज होता, त्यांनी काय केलं, असं एक मंडप आथरला, असं एक टोकर बांधला, सगळी आरशे लावली महाराजांनी, त्यांनी वारकऱ्यांची व्यवस्था सुरुवात केली. आता वारकऱ्यांची व्यवस्था सुरुवात केली, मी तुम्हाला असं विचारतो, फुकटच्या गोष्टीला गर्दी जास्त का इकतच्या गोष्टीला? बरोबर आहे ना? ऐका, त्या ठिकाणी मोफतचा लाभ असल्यामुळे कमीत कमी 3 किलोमीटर महाराज तो मोफतचा लाभ घेण्याकरता त्या ठिकाणी बारी लागली. बरं, बारी लागली, त्या बारीमध्ये त्या लाईनीमध्ये महाराज सगळे पुरुष होते. अंदाज तर करावा ना, इथं महिलांचा विषय कुठला नाही. सकाळी 7 वाजता 2 म्हाताऱ्या 3 किलोमीटर पाठीमागं त्या माणसाच्या लागल्या, आणि ती मोठी म्हातारी त्या लहान म्हातारीला एवढंच म्हणायची, पुढं जर केळं असले तर तुझ्या पिशवीत घे, राजगिऱ्याचे लाडू असले तर माझ्या पिशवीत, पार्लेचे बिस्किट असेल तर तुझ्या पिशवीत. असं करता करता पुढे एक असं कलमी म्हातारं होतं, ते म्हातारं एवढंच म्हणायचं, वैस कळल पुढं गेल्यावर, काय म्हणायचं ते, कळल पुढं गेल्यावर. ती म्हातारी म्हणायची गप मेल्या. असं करता करता सकाळी 7 वाजता त्या आल्या, बरोबर आहे, 7 वाजता त्या बारीला लागल्या, लाईनीला लागल्या. 3 वाजता ज्या ठिकाणी तो मोफतचा लाभ होता तिथपर्यंत आल्या. ती रंगीत सखूला असं म्हणते, सखू अगं इथं तर वेगळा बोर्ड आहे म्हणे, इथं असं बोर्ड लिहिलं आहे, वारकऱ्यांकरता दाढी कटिंग मोफत. या किती वाजता लागल्या? या किती वाजता लागल्या बरं? असा जर भरणा दिंडीत नेला तर कधी देव भेटायचा? ऐका, म्हणून बाईना सांगावं असं वाटलं, गड्या एक काम करा, रात्रंदिवस तुम्ही भजन केलं पण भावयुक्त अंतःकरणानं परमात्म्याचं भजन केलं नाही तर देव भेटणार नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर तीर्थयात्रा केल्यानं, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे
तीर्थव्रती भाव धरी रे करुणा 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 शांती दया पाहुना हरी करी हरी मुखे मला 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 मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला बहिणाबाई म्हणतात देव नलबे तीर्थयात्री कुरुक्षेत्री हिंडता अशा पद्धतीचं जर तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थव्रती भाव धरी रे करुणा त्या ठिकाणी तीर्थव्रतामध्ये त्या ठिकाणी भावनाच पाहिजे. व्रत वैकल्य करण्याकरता सुद्धा महाराज आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. बहिणाबाई म्हणतात तीर्थयात्रा करून सुद्धा तुझ्या जीवनामध्ये तुला परमात्मा प्राप्ती होणार नाही. शेवटी बहिणाबाई म्हणतात अरे भाव भक्तीचं वर्म अतिशय मोजकन अतिशय थोडं आहे. फक्त ते दोन लोकांना कळत नाही. एक मूर्खाला कळत नाही, दुसरं वेड्याला कळत नाही. अभंगाचा शेवटचा चरण. बहिणी म्हणे वर्म कोणी बहिणी म्हणे वर्म कोणी वर्म थोडे बहिणी म्हणे वर्म थोडे तुर्कवेणे तालेना तुर्कवेणे तालेना संत समा गमाविन संत समा गमाविन संत सम गमाविन नारायणा त्याविना नारायण त्याविना नारायण त्याविना नारायण त्याविना नारायण त्याविना 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 नारायण नारायण साधिना नारायण साधिना नारायण नारायण साधेना नारायण साधिना नारायण 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 साधिना नारायण नारायण साधिना नारायण साधिना
नारायण नारायण संत समा गमाविना संत समा गमाविना माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली बहिणी म्हणे वर्म थोडे मूर्ख वेडे जाणेना संत समागमाविन नारायण साधेना. बहिणाबाई अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात, भावभक्तीचं वर्म अतिशय मोजके अतिशय थोडे, फक्त ते दोन लोकांना कळत नाही. कोणती दोन लोक? एक मूर्खाला कळत नाही, दुसरं वेड्याला कळत नाही. एकाच माणसाकडे या दोनही वृत्त्या जागृत असतात. मूर्खपेणा असतो आणि वेडेपणा असतो. आता मूर्खपणा कशाला म्हणतात, वेडेपणा कशाला म्हणतात? ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील एकच ओवी सांगतो, ज्यांच्याकडे विवेकाची भाष नेनती वैराग्याची शिवण देखती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात ज्यांच्याकडे विवेक नाही, ज्यांच्याकडे वैराग्य नाही. विवेक कशाला म्हणतात? अनात्म वस्तूचा त्याग आणि आत्मवस्तूचा स्वीकार याला विवेक असं म्हणतात. वैराग्य धगधगीत ज्वाळ अग्नी कोठे. ऐका, वैराग्याचे अनेक प्रकार विचार सागर ग्रंथामध्ये आहे. जिज्ञासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य, स्मशान वैराग्य. स्मशानामध्ये गेल्यानंतर अग्निडाग दिल्यानंतर लोक महाराज त्याचं इस्त विजेपर्यंत इतकं गोड चावळतात, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. काही खरं नाही ही जिंदगी. कसं याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. आणि बरोबर मारुतीच्या मंदिरापायी आले, कडुलिंबाच्या पाण्याचा एक डागळा चारला, तेवढा खालन थुकून मोकळे झाले का लगेच अनुदानाचे कागद करायला तयार झालं. स्मशान वैराग्य संपलं. स्मशानभूमी सोडली का लगेच महाराजाला स्मशान वैराग्य असं म्हणतात. ते वातावरण पाहून तसं बोलणं, तसं वैराग्य असं असलं पाहिजे. एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्या दृष्टी सुद्धा, पुन्हा त्याचा विचार सुद्धा मनामध्ये आणायचा नाही. आता हे वैराग्य होतं आमच्या परिसरामध्ये. पूजनीय गुरुवर्य गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज या लोकांचं वैराग्य होतं. बाबांचा आता इतिहास होता, पंढरीनाथाच्या वारीला निघाले का बाहेर पडले, आपली वळकटी बाजूला घेतली का लगेच कोपीला काडी लावायचे. तुम्ही चरित्र भाग ऐकला. बाबाला समाजाने विचारलं, बाबा तुम्ही कोपीला का काडी लावतात? तर बाबानं दिलेलं उत्तरे, ही कोपी मला वारी करीत असताना डिस्टर्ब करेल, या कोपीकडे माझं मन वेधल्या जाईल म्हणून मी कोपीला अग्निडाग देतो, बाकी काही नाही. ऐका, अशा पद्धतीचं वैराग्य असेल आणि अनात्म वस्तूचा त्याग आणि आत्मवस्तूचा स्वीकार असा जर विचार असेल तर असेच लोक परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतात नव्हे, याच लोकांना परमात्मा प्राप्त होतो. अशा पद्धतीचा बहिणाबाईंचा अगम मी तुमच्या समोर घेतला आणि त्या अभंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाकडे केले देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. या ठिकाणी अभंगावरती चिंतन मांडत असताना जे काही चुकीचं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, आणि जे काही सिद्धांत बरोबर असेल तर ते सद्गुरू जोग महाराज संस्थेतलं 2006 ते 2010 या कालावधीत जे काही ज्ञान ग्रहण केलं ते ज्ञान मी तुमच्यासमोर वाटण्याचा, ओकण्याचा प्रयत्न केला. झालेली कीर्तनाची सेवा हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी आपल्या परिसरातलं परमार्थिक क्षेत्रातलं एक फार मोठं वैभव, किती मोठं वैभव एका मिनिटामध्ये सांगतो. ज्या लोकांच्या हातामध्ये कोयते होते त्याच लोकांच्या हातामध्ये, काही थोड्या कालावधीत त्याच लोकांच्या हातामध्ये ज्यांनी माळा आणून दिल्या असे गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर, माऊलींच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करण्याचं कारण एकच आहे, मी आमच्या परिसरात कीर्तनं कमी केली पण माऊलीच्या परिसरात कीर्तनं भरपूर केली. मी त्या परिसरानं मला एक शिकवलंय, अभंग सोडून इतरत्र भटकायचं नाही, हे माऊलीच्या परिसरानं मला शिकवलंय. मी जवळजवळ जायखेड्याच्या गादीवरती सुद्धा कीर्तन केलं. मला अभंग दिला होता, काय नपुसका पद्मिनीचे सोहळे.
त्या ठिकाणी ज्यावेळेस मी ते संपूर्ण वारकरी समाज पाहिला आणि त्यानंतर मी ज्यावेळेस चिंतन मांडून ज्यावेळेस बाजूला आलो, नियमाचं कीर्तन महाराज त्या ठिकाणी कीर्तनकार येऊ अगर ना येऊ 8 वाजता पंचबदी चालू होणार म्हणजे होणार, असा जो काही परिसर माऊलीच्या आचरणानं दुमदुम निघाला, अशा माऊलींच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. चाल घ्यायचे का थांबवायचं? विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे देवा तोडे उत्तरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सित नाही विचार विकार म्या आपुला, क्षमा पराध महाराज तुम्ही सित. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, क्षमा पराध महाराज तुम्ही सित. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम. तुकारा. देवन लगे तान माने, देवन लगे तान माने, देवन लगे तान माने, देवान शब्द ज्ञाने सर्वता, संत समागमवीन, संत समागमवीन. शब्द ज्ञाने सर्वथा, शब्द ज्ञाने सर्वथा, संत समागमवीन, संत समागमवीन. नारायण द्याविना, नारायण, नारायण द्याविना, नारायण नारायण द्याविना, नारायण 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 नारायण
सा नि ध नि सा ग ग ग ग म ग सा नि ध नि सा सा ग म ध द द द नि द म ग सा ग म ध द द नि 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 सा ध नि ध ध 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 ध रे 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 ध ध ध ध ध ध ध ध सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे ध सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे ग म ध नि सा 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 ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे ग म ध नि सा 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 ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ध नि नि ध ध प प म म ग ग रे रे ग म ध नि सा 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 ना नारायण 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 त्या विना त्या विना गम प गम ग स नि स गम प प म ग म प नि स ग र नि स नि द प म ग ग म प नि स ग म प नि स ग म प नि स ग